गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताने मातीचा खिलोना बनवलाय हा तुमचं आमचं शरीर. परंतु इतक्या ज्या योनी आपल्याला मी सांगितल्या बघा, सरपटणारे आकाशामध्ये उडणारे आहे, काही पाण्यामध्ये वास्तव्य करणारे ते जलचर आहे. तर त्यांना भजन करण्याचं ज्ञान नाही. फक्त मनुष्य देहामध्येच माणसाला भजन करता येते, भक्ती करता येते. याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. म्हणे महाराज काय सांगता म्हणे की हा फक्त माणसाच्याच देहाने एकादशी करता येते, सोमवार करता येतं, शिवरात्राचं व्रत करता येतं, भजन करता येतं. म्हणे आमच्या गावामध्ये तर एकादशीच्या दिवशी बी म्हशी खातानी म्हणे कुट्टी. खरं आहे का तसं? म्हणजे पशु पक्षी पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, एक उपजल्या मरती, अंध होती पांगुड मुके. पशु आणि पक्ष्यांना पाप आणि पुण्य समजत नाही. पाप पुण्य कोणाला समजतं? मानवाला समजतं. परंतु तो दुसरा निंबूचा प्रकार आहे. तो असा मोठा निंबू राहतो, त्याला काय म्हणता? कोणतं निंबू म्हणतात त्याला? गटाडा ना. मग तसाच प्रकार आहे यांचा बी. ज्याला महत्व समजत नाही की देवाने आपल्याला दिलेलं हे शरीर याची काय किंमत आहे, त्याला गधाडा लिंबूच म्हणायला पाहिजे. कारण तो चांगला म्हणण्यासारखा नाहीच आहे. कारण भगवंताची आत्माच उपकार आहे आपल्यावर की त्याने आपल्याला मनुष्य शरीर दिलेलं आहे. आणि जो मानत नसला ना, मानू नको, परंतु अरे मात्र त्याने निर्विवाद आपल्याला हे शरीर दिलेलं आहे, हे त्याचे उपकार आहे. तू मानल्यानंतर काही त्याचा कमीपणा होत नाही भगवंताचा. तू मान का नको मान, परंतु ती गोष्ट मात्र खरी आहे, सत्य आहे. सत्य कुठं लपू शकत नाही. आणि बघा, म्हणून कबीर महाराज म्हणतात, जिंदगी का भरोसा नहीं, जिंदगी का भरोसा नहीं, राम भजले घड़ी दो घड़ी, राम भजले घड़ी दो घड़ी, जिंदगी का भरोसा नहीं, राम भजले घड़ी दो घड़ी, राम भजले घड़ी दो घड़ी. बहुत लंबी उमरियाना सोचो, लिखी मौत की तेरी घड़ी, राम भजले घड़ी दो घड़ी.
बाबा. म्हणून घडी दोन घडी का होईना रामाचं काय करा, भजन करा. कबीर महाराज म्हणतात. तर ऐका, पूर्ण याच्यामध्ये पदामध्ये कबीर महाराजांनी सांगितलेलं आहे तुमच्या आमच्या जीवनाचं. बघा, नाने का कोई पता न जान किधर जाएगा, ये सपना सुहाना तेरा पल में बिखर जाएगा, रह जाएगी दौलत बड़ी, राम भजले घड़ी दो घड़ी, जिंदगी का भरोसा नहीं, राम भजले घड़ी दो घड़ी. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. आवाज आवाज. ओ जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया, क्या किया क्या किया क्या किया, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, पाना था उसको तो खो दिया. ओ अमृत छोड़ा हिताय छोड़ा बरेली की क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. गोपाल कृष्ण भगवान की जय. कबीर महाराजांनी आपल्या समोर संदेश ठेवलेला आहे की बाबा हो, घडी दोन घडी का होईना भगवान प्रभू रामचंद्रांचं. कारण आपल्या कलियुगाचा मंत्र असा आहे की तो कलियुगाचा मंत्र कोणता आहे तर ज्ञानोबा सांगतात, रामकृष्ण नाम रामकृष्ण नामे ही दोन्ही सारी, हृदय मंदिरी स्मराकारी, आपुली आपण करा सोडव. रामकृष्ण नामे
भगवान ब्रह्मदेव यांनी सृष्टीचा विस्तार कसा केला, सृष्टीची वाढ कशी केलेली आहे बघा. तर मैत्रेय मुनी बघा, विदुर काका हे यमुना तीरावर उद्धव देवाचा परम भक्त असणारा उद्धव आणि विदुर काका यांची भेट झालेली आहे. दोघांची भेट झाल्यानंतर आता दोघं देवाचे भक्त होते, परम भक्त. आता देवाचे भक्त जर आपसात भेट झाली त्यांचं काय चर्चा चालणार आहे? ते संसारामधल्या प्रापंचिक गोष्टी करतील काय? तर त्यांची आत्मचर्चा सुरू झालेली आहे. तर त्यावेळेला दोघं भगवान परमात्म्याने जे यमुना तीरावर अवतीर्ण होऊन, गोकुळामध्ये अवतीर्ण होऊन जे काही लीला केल्या होत्या, त्या लीलांचं दोघं देवाचे भक्त विदुर काका आणि उद्धव एकामेकामध्ये चर्चा करताय. परंतु बोलता बोलता मग उद्धवाला विदुर काका म्हणताय की, उद्धवा, अरे भगवान परमात्म्याने ज्या वेळेला ते स्वधामाला गेले, परधामाला गेले, त्यावेळेला तुला जे काही भागवत धर्माचा उपदेश केला, तर ते दिव्य ज्ञान, त्या दिव्य ज्ञानाचा उपदेश तू मला कर म्हटले. त्यावेळेला उद्धव म्हणतोय, विदुर काका, माझ्याकडे फक्त निरोप सांगितलेला आहे भगवान श्रीकृष्णाने. ज्या वेळेला भगवान परमात्मा स्वतःच्या धामाला गेले, स्वधामाला, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने माझ्याजवळ फक्त निरोप सांगितलेला आहे की उद्धवा, विदुर काकाला माझा एक संदेश सांग म्हटले, निरोप सांग म्हटला की तुला मी अगोदरच मैत्रेय मुनींना सांगून ठेवलेला आहे की तुम्ही भागवत धर्माचा उपदेश विदुराला करा. तर म्हणून तुम्हाला आता विदुर काका, उद्धव सांगतोय की मैत्रेय मुनींच्या आश्रमामध्ये तुम्हाला जावं लागेल आणि मैत्रेय मुनीकडून तुम्हाला ते दिव्य ज्ञान, ते भागवत धर्माचं ज्ञान तुम्हाला प्राप्त करून घ्यावं लागेल. असं उद्धवाने भगवान श्रीकृष्णांचा जो निरोप होता, तो निरोप त्या विदुर काकाला सांगितला. आणि विदुर काका, जो आनंद नावाचा घाट तुम्ही ऐकला, त्या ठिकाणी मैत्रेय मुनींचा आश्रम होता हरिद्वार क्षेत्री. आणि हरिद्वार क्षेत्रामध्ये विदुर काका मैत्रेय मुनींच्या आश्रमामध्ये ज्ञान ग्रहण करण्याकरता आलेले आहे. आल्यानंतर मैत्रेय मुनींनी त्यांचा अगोदर सत्कार केलेला आहे यथाचित्त, आणि स्वागत केल्यानंतर त्यांना आसनस्थ केलेला, बसल्यानंतर विचारलं, तुम्हाला काय विचारायचं आहे ते विचारा. आता काय कामाला आले तर मग सांगावं लागणार आहे का नाही? मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला मला उद्धवाने असं निरोप सांगितलं भगवान परमात्म्याचा की भगवान परमात्मा ज्या वेळेला स्वधामाला गेले, त्यावेळेला म्हटले मैत्रेय मुनी, ते तुम्हाला सांगून गेलेले आहे की भागवत धर्माचा उपदेश तुम्ही मला करावा. तर ज्या वेळेला असं बोललेले आहे आणि विदुर काका, त्यावेळेला मैत्रेय मुनी आता पुढची कथा सांगायला सुरुवात करताय. मैत्रेय म्हणाले, विदुरा, आता मी तुला भगवंताचा कालरूप महिमा आहे आता ऐकविला. आता ब्रह्मदेवांनी ज्या प्रकारे विश्वाची रचना केली ते ऐक म्हटले. प्रथम त्यांनी तम निर्माण केला. तम समजतो ना तुम्हाला? तम माणसाला येतो का ती तम? तो ब्रह्मदेवाने निर्माण केला. अविद्या निर्माण केली. अविद्या निर्माण केलेली आहे. मोह निर्माण केला, मायामोह, अस्मिता, महामोह, तामिश्र, द्वेष, मत्सर, अंध तामिश्र, अभिनिवेश या अज्ञानाच्या 5 वृत्ती ब्रह्मदेवाने निर्माण केल्या. परंतु ही अत्यंत पापमय सृष्टी पाहून त्यांना समाधान वाटलं नाही ब्रह्मदेवाला. तेव्हा भगवंताचे ध्यान त्यांनी केलेलं आहे. पुन्हा भगवंताचे ध्यान करायला लागले, आपले मन पवित्र केले आणि दुसऱ्या सृष्टीची त्यांनी रचना केली. आणि त्यांनी बघा, जे तुम्हाला सनत कुमार सांगितले होते, ते 4 पुत्र निर्माण केले ब्रह्मदेवाने. त्यांचं नाव काय आहे सनत कुमारांचं?
सनक, सनंदन, सनातन आणि सनकादिक असे 4 बंधू, त्यांची चौघांची निर्मिती ब्रह्मदेवाने केलेली आहे. म्हणजे हे चौघ कोणाचे पुत्र होते? मग जो निर्माण करीन त्याचे तपोर आहे का नाही? ब्रह्मदेवाचे मुलं होते चौघेचे चौघ सनकादिक. आपल्या या पुत्रांना ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रांनो, हा आता पोरं मोठे झाले म्हणजे आपण जसे पोरांना सांगतो की पोरांनो तुम्ही ऐका रे, हे शेत तुझ्या वाट्याला, हे शेत तुझ्या वाट्याला, हे घर तुझ्या वाट्याला, हे घर तुझ्या वाट्याला, असं करून देतो ना आपण हिशी वाटे. तसं ब्रह्मदेव यांनी या पोरांना सगळ्या 4 पोरं निर्माण केले. ते मी तुम्हाला सांगितले सनकादिक. त्यांना सांगितलं, मुलांनो ऐका म्हटले, पुत्रांनो, परंतु जे जन्मतात निवृत्तीपरायण होते बघा, तुम्ही सृष्टीची निर्मिती करा म्हटले, प्रजा निर्माण करा, परंतु ते निवृत्तीपरायण होते. संसारामध्ये त्यांना आसक्ती न होती. भगवत चिंतनामध्ये ते लागलेले आहे. भगवत चिंतनात तत्पर असल्याने ते करण्याची त्यांची इच्छाच नव्हती. संसार प्रपंच करण्याची त्यांची इच्छा नव्हती. आपली आज्ञा न मानता आपले पुत्र आपला तिरस्कार करीत आहे असे पाहून ब्रह्मदेवांना अत्यंत क्रोध आलेला आहे. आपल्या पोरांनी आपण सांगितलं आणि आपल्या पोरांनी नाही ऐकलं म्हणजे आपल्याला काय येतं? आपण म्हणतो का धन्यवाद बाळा तू काय चांगला आहे रे, म्हणतो का? राग येतो ना. तसं ब्रह्मदेवाला देखील त्यांचा राग आलेला आहे आणि क्रोध आवरण्याचा प्रयत्न केला ब्रह्मदेवांनी, परंतु तो क्रोध आवरू शकले नाही. आणि त्यांनी विवेकाने क्रोध आवरण्याचा प्रयत्न करून देखील तो क्रोध ताबडतोब ब्रह्मदेवाच्या भुवयांच्या मध्यातून एका निळ्या आणि लाल रंगाच्या बघा बालकाच्या रूपात प्रगट झाला. आणि तो जो बालक आहे ना बघा, भुवयाना दोन बाजूला त्या बघा त्या मधून निघाला तो जो क्रोध होता ब्रह्मदेवाचा. आणि त्याच्यामधून जन्माला आला एक तांबड्या रंगाचा बघा, तो ताबडतोब तो बघा भुवयांच्या मधून एका निळ्या रंगाचा, त्याचा रंग कसा होता? निळा होता मेघासारखा. आणि लाल रंगाच्या बालकाच्या रूपात तो प्रगट झाला. ते म्हणजेच रुद्रदेव, तुमच्या आमचे सर्वांचे पूर्वज रुद्र. रुद्र म्हणजे भगवान महादेवाचा अंश अवतार रुद्र. तर ते बालक म्हणजे देवतांचे पूर्वज भगवान भाऊ रुद्र. आणि त्या जन्माला आल्यानंतर रडायला लागले, म्हणून त्यांना रुद्र म्हणायला लागले. रडत रडत म्हणू लागले ब्रह्मदेवाला, हे जगत पिता ब्रह्मदेवा, माझी नावे आणि माझी राहण्याचे ठिकाण सांग. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणता, हे देव श्रेष्ठ, तू दुःखी बालकाप्रमाणे स्पंदून रडतो आहे, म्हणून तुला लोक रुद्र या नावाने संबोधतील. तुला काय म्हणतील लोक? तू रडतो येत स्पंदून, त्यामुळे तुला रुद्र नावाने लोक ओळखतील, संबोधतील. तुझ्या राहण्यासाठी अगोदरच मी हृदय म्हणजे भगवान रुद्रदेव राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? हृदय. अगोदरच हृदय, इंद्रिये, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि तप ही स्थाने तुला राहण्यासाठी निर्माण केलेली आहेत. लोक पिता ब्रह्मदेवाची अशी आज्ञा घेऊन बघा त्याला सांगितलं रुद्रदेवाला, म्हणे हे रुद्रा, आता तू प्रजा निर्माण कर. आणि ब्रह्मदेवाने आज्ञा दिल्यानंतर तो रुद्र प्रजा निर्माण करायला सुरुवात करतोय. परंतु त्याने निर्माण केलेली प्रजा पण ब्रह्मदेवाला त्रास देऊ लागली. बघा लोकांना त्रास देऊ लागली. बघा ऐका, रुद्राने उत्पन्न केलेले जे त्या रुद्राचे असंख्य समुदाय सर्व जगाचे भक्षण करू लागले. काय करू लागले? जगाचं भक्षण करू लागले. असे पाहून ब्रह्मदेवांना भीती वाटू लागली. ब्रह्मदेव म्हणता, रुद्रा, अरे अशी प्रजा निर्माण करू नको म्हटले. अरे बाबा, हे तुझी प्रजा भयंकर आहे म्हटले. म्हणून तू आता प्रजा निर्माण करणं बंद कर म्हटले. आणि तप करण्याकरता
वनामध्ये तपोवनामध्ये निघून जा. नंतर त्या तपाच्या प्रभावाने तू पुन्हा पहिल्याप्रमाणे सृष्टीची रचना कर. मैत्रेय मुनी म्हणाले, विदुरा, जेव्हा ब्रह्मदेवाने अशी आज्ञा केली तेव्हा रुद्राने फारच चांगले असे म्हणून त्या ब्रह्मदेवाची आज्ञा शीर्षावंद्य मानली आणि त्यांची अनुमती घेऊन ब्रह्मदेवाला प्रदक्षिणा करून रुद्रदेव वनामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघून गेलेला आहे. यानंतर जेव्हा भगवंतांच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रह्मदेवांनी उत्पत्तीसाठी संकल्प केला तेव्हा त्यांना आणखी 10 पोरं झाले. ब्रह्मदेवाला कितीच पोरं झाले, पण यांना फक्त ते ब्रह्मदेवापासूनच जन्माला आले. तर बघा ते 10 पोरं कोणते, ते ऋषी मुनी होते. बघा, मरीची ऋषी, अत्री ऋषी, अंगिरा ऋषी, पुलस्त्य ऋषी, पुलह ऋषी, क्रतु ऋषी, भृगु ऋषी, वसिष्ठ ऋषी आणि 10वा म्हणजे बघा 9वा दक्ष आणि 10वा म्हणजे नारद. अशी त्यांची 10 पोरांची नावं तुमच्या समोर मी सांगितली. शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितले आणि मी तुम्हाला सांगितले. यापैकी नारद ब्रह्मदेवाच्या मांडीपासून, दक्ष अंगठ्यापासून, दक्ष महादेवांचे सासरे जे होते सतीचे पिताश्री, ते दक्ष प्रजापती अंगठ्यापासून जन्माला आले. आणि वसिष्ठ प्राणापासून जन्माला आले. भृगु त्वचेपासून जन्माला आले म्हणजे चर्मापासून भृगु ऋषी. क्रतु हातापासून जन्माला आला आणि पुलह ऋषी नाभीपासून जन्माला आले, बेंबीच्या पासून. पुलस्त्य ऋषी कानांपासून जन्माला आले. अंगिरा ऋषी मुखापासून, अत्री डोळ्यांपासून जन्माला आले. मरीची मनापासून जन्माला आले. मन तर ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीची ऋषी जन्माला आले. आणि 10वे म्हणजे भगवान नारद, तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, मांडीपासून जन्माला आले. त्यांच्या उजव्या स्तनापासून धर्म जन्माला आला. ब्रह्मदेवाच्या उजव्या स्तनापासून धर्म जन्माला आला. ज्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले त्यांच्या पाठीपासून अधर्माचा जन्म झाला. ब्रह्मदेवाच्या पाठीपासून अधर्माचा जन्म झाला. अधर्म समजतो तुम्हाला, म्हणून मागे जाऊन देवाचं दर्शन घेऊ. काही लोकांना सराव असते, मंदिराच्या मागे जाताना काय करता, पण देवाच्या पाठीमागे कोण आहे, कोणाचा जन्म झाला पाठीमागून, अधर्माचा. महाधर्माचा दर्शन घेता का तुम्ही? म्हणून देवाचं पुढूनच दर्शन घ्यायचं. आणि तसेच ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम जन्माला आला. भुवयांपासून क्रोध. म्हणून तर लोक काही वाईट असे भुवया ताट करताना, काय बुवा बाबा मला का दीड म्हणे, तुका मला काय नजरने जाडून टाकतो का बापा, भस्म करून टाकतो का करताना लोक भुवया ताईट. त्याच्या खालच्या ओठापासून लोभ जन्माला आला. ब्रह्मदेवाच्या मुखापासून वाणीची अधिष्ठात्री सरस्वती देवी बघा मुखापासून जन्माला आली. आणि ते जी ब्रह्मदेवाची जी कन्या होती तिचं नाव काय होतं, सरस्वती. ती लावण्यवती होती, सौंदर्यवान होती, ब्युटिफुल होती. तिला बघितल्यानंतर आता ती सरस्वती ब्रह्मदेवाच्या मुखापासून जन्माला आली. ब्रह्मदेवाची कोण आली, मुलगी आली ना. तर ब्रह्मदेवाला ती इतकी सौंदर्यवान होती की काम विकार निर्माण झाला. तिचा पिता श्री ब्रह्मदेव, परंतु तिच्या बाबतीमध्ये काम विकार निर्माण झाला. फक्त मनामध्ये आलं बरं, तरी देखील हे जे सांगितले ना ऋषी, देवाचे जे ब्रह्मदेवाचे जे मुलं होते, मरीची, अत्री, अंगिरा, जे सांगितले 10 पोरं, ते सर्वचे सर्व गेले. म्हणे बाबा तुम्हाला शोभतं का म्हणे हे. अहो, जो मनुष्य मोठा असतो मोठ्याचंच आचरण लहान मुलं करीत असतात, लहान माणसं करत असतात. म्हणून बाबा हे तुम्हाला शोभण्यासारखं हे तुमचं काम नाही, तुमचं कर्म नाही. आता आपल्या ठिकाणी जन्माला आलेले मुलं आपल्याला आपली निर्भत्सना करताय, आपल्याला बोलताय, मग आता आपण जगून काही फायदा आहे का? आपल्याला ज्ञान पाचता येते. म्हणून ब्रह्मदेवाला फार वाईट वाटू लागलं. असा अधर्मी विचार ब्रह्मदेवाच्या मनात आलेला पाहून
त्यांचे पुत्र मरीची आदी ऋषींनी त्यांना विश्वासात घेऊन समजावले आणि मग मात्र पुढे त्या ब्रह्मदेवाचं जे शरीर होतं ना बघा, ते अचानकच बघा ते पडलेलं आहे आणि ते म्हणजे दुःख बनलेलं आहे. त्याचं काय बनलं? दुःख समजतं का नाही तुम्हाला? दुःख ते हिवाळ्यामध्ये असतं, ते दारी, कोणी दारी म्हणतं, कोणी दुःख म्हणतं. हा, मग पुन्हा ब्रह्मदेव विचार करू लागले की मी पूर्वीप्रमाणेच व्यवस्थितपणे सर्व लोकांची रचना कशी करू. त्याच वेळी त्यांच्या 4 मुखातून 4 वेद प्रगट झाले. विदुर काकाने विचारले, हे तपोधन मैत्रेय मुनी, विश्वरचनेचे स्वामी श्री ब्रह्मदेवांनी आपल्या मुखातून या वेद इत्यादी यांची रचना कशी केली, तर आपल्या कोणत्या मुखातून कोणती वस्तू निर्माण केली ते आपण आम्हाला थोडक्यात सांगावे. मैत्रेय मुनी म्हणाले, विदुरा, ब्रह्मदेवांनी आपल्या पूर्व, दक्षिण आणि पश्चिम आणि उत्तर या मुखांपासून अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद निर्माण केले. विदुरा, मैत्रेय मुनी म्हणतात, ब्रह्मदेवाचे जे शरीर होतं त्याचे दुःख बनले. आपले पहिले कामासक्त शरीर सोडल्यानंतर ब्रह्मदेवांनी दुसरे शरीर धारण करून विश्व विस्तार करण्याचा विचार केला. मरीची आदी महान शक्तिशाली ऋषींकडून सुद्धा या सृष्टीचा विस्तार जास्त झाला नाही हे पाहून ते मनोमन पुन्हा चिंता करू लागले. मोठे आश्चर्य आहे, माझ्या सतत प्रयत्न करण्यानेही प्रजेमध्ये वाढ होत नाही. ब्रह्मदेव विचार करतोय, मी प्रयत्न करतोय की प्रजा वाढावी, परंतु माझे प्रयत्न करून देखील प्रजा वाढत नाही. तर यात दैव काहीतरी विघ्न आणत आहे असा ब्रह्मदेव विचार करताय. योग्य कर्म करणारे ब्रह्मदेव जेव्हा अशा प्रकारे दैवाविषयी विचार करीत होते त्यावेळी अकस्मात त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले. शरीराला काय म्हणतात? काया. तर विभक्त झाल्या कारणाने शरीराला काया म्हणतात. त्या 2 विभागांपासून एक स्त्री आणि एक पुरुष जन्माला आला. ते म्हणजे कोण बघा? ते म्हणजे स्वयंभू मनू आणि शतरूप राणी. ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झाले ना. उजव्या शरीरापासून स्वयंभू मनू आणि दुसऱ्या शरीराच्या डाव्या भागापासून श्री जन्माला आली, ती म्हणजे त्याची राणी शतरूपा. त्यापैकी जो पुरुष होता तो सार्वभौम सम्राट स्वयंभू मनू झाला, मी तुम्हाला सांगितलं. आणि शतरूपा राणी. बघा, तेव्हापासून मैथुनाने प्रजेची वाढ होऊ लागली. हे ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झालेत आणि त्या एका भागापासून स्वयंभू मनू उजव्या भागापासून आणि डाव्या भागापासून त्यांची राणी शतरूपा जेव्हापासून झाली तेव्हापासून प्रजेमध्ये वाढ होऊ लागली. कशाने? मैथुन धर्माने. मैथुनाने प्रजेची वाढ होऊ लागली म्हणून शतरूपेपासून 5 संतान जन्माला घातलेले आहेत. बघा, 2 मुलं म्हणजे 2 पुत्र आणि 2 आपल्या 3 कन्या. बघा, 2 पुत्र कोणते? उत्तानपाद आणि दुसरा प्रियव्रत. आणि 3 मुली होत्या. त्या 3 मुली कोणत्या? आकुती, देवहूती आणि प्रसूती. अशा त्या ब्रह्मदेवाच्या पुत्राच्या ज्या स्वयंभू मनूच्या ते 2 पुत्र आणि 3 कन्या. मी तुम्हाला त्यांची नावं सांगितली. आता ही सृष्टीची निर्मिती होऊ लागली, वाढ होऊ लागली. पण आता हे जे राहण्याकरता आता पोरत जन्माला घातले भगवान महाराज, पोरत जन्माला घातले. पण काहीला काहीच नसतं, घर बी नसतं, स्वतःचं भाड्याचं घर खाली कर असं असतं. गावावर बी घर नसतं, पण हाऊस असते कशाची? घरणा दारणा चावडी बिढार आणि उजाड पांडीचा जहागीरदार असतो. पण लग्नाची मोठी हाऊस असते. आणि लग्न झाल्यानंतर काय होतं?
जे होऊ नये ते उपाद होते. मुलं होता, मुलं झाल्यानंतर त्या मुलांना ते म्हणता नुसती घरदार बापाला बोलता तुम्हाला. आता मुलं काय बोलता तुम्हाला चांगलं माहित आहे. हा का हो, आम्हाला एखादं घर बी नाही करून ठेवलं तुम्ही स्वतःच. काय आम्हाला तुम्ही वनवास भोगायला लावताय. मुलं बोलता अलीकडे. आता काय काय बोलता काही तर व्यासपीठावर बसून सांगू तुम्हाला. हां, आई वडिलांना काय बोलतील आताचे, कारण आताचे आहे लोक ताप देणारे. अपत्य म्हणतात त्याला, अपत्य. का अपत्य म्हणता? आपल्या आई वडिलांना आपत्तीमध्ये टाकतं म्हणून त्याला अपत्य म्हणता. तर बघा, तर आता ही सर्व सृष्टी निर्माण केली, परंतु ही राहीन कुठं? कारण ही जी पृथ्वी आहे ती पृथ्वी त्या हिरण्याक्षाने ही पृथ्वी पाताळामध्ये नेलेली आहे. आता राहण्याकरता काही नाही ना, मग कुठं राहते ने मुलं? त्यावेळेला ब्रह्मदेव चिंता करू लागले, आता मी तर सृष्टी निर्माण केली, परंतु हे पोरं राहतील कुठं माझे? ते काळजी करू लागले. आणि काळजी करीत असताना सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाला आधी शिंका समजते ना तुम्हाला? नाकामध्ये थोडंसं ते लाल दात म्हणजे थोडंसं असं तर करा, काय होते शिंका येते का नाही पाहतो मी. अशी शिंका आली. शिंका आल्यानंतर बघा थोडीशी सर्दी झाली, आणि कधी आपण स्वयंपाक करत असले ना, फोडणी देता केव्हा शिंका येते ना. असा प्रकार असतो. तो केव्हा शिंका येईल सांगता येत नाही. तर तशी शिंका आली, आणि शिंका आल्यानंतर त्यांच्या नाकाचं जे छिद्र आहे ना